श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या धर्मसाधना या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण स्वामींची अशी एक सेवा कशी करायची ज्याने आपल्या अडचणी दूर होतील, आपल्यावर आलेले संकट टळेल हे पाहणार आहोत. तर व्हिडिओत पुढे जाण्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्ही कधी खूप संकटात असता, खूप एकटं वाटतं आणि मनात एकच विचार येतो की आता कोणीतरी मदतीला यावं. अशा वेळी लाखो भक्तांना जो आधार देतो, जी शक्ती देतो, ती म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. आज मी तुमच्यासाठी स्वामींच्या सेवेतील एक खूप सोपा पण प्रचंड शक्तिशाली उपाय घेऊन आले आहे. तो म्हणजे 3 गुरुवारचे व्रत. हे व्रत इतकं प्रेमळ आहे की स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. हे व्रत खूप सोपे आहे. फक्त सलग 3 गुरुवार करायचे आहे. कधी सुरू करायचं? कोणत्याही महिन्यातल्या पहिल्या किंवा चांगल्या गुरुवारी सुरुवात करा. गुरुवार हा स्वामींचा आणि दत्तांचा दिवस असतो, त्यामुळे हा दिवस निवडायचा. व्रताच्या पहिल्या गुरुवारी जर शक्य असेल तर स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन तुम्ही स्वामींना नारळ आणि खडीसाखर अर्पण करा आणि स्वामींना सांगा, स्वामी, माझ्या मनात ही इच्छा आहे, ती पूर्ण व्हावी म्हणून मी आजपासून 3 गुरुवार तुमचं हे व्रत करणार आहे. यात काही चुकलं तर लहान पोर म्हणून माफ करा आणि मला शक्ती द्या. जर शक्य नसल्यास तुम्ही घरातील स्वामींना नारळ आणि खडीसाखर अर्पण केलं तरी चालेल. व्रताच्या दिवशी उपवास करा. फक्त दूध, फळ असं हलकं खाल्लं तरी उत्तम. कांदा लसूण तर अजिबात खायचा नाही. सर्वात महत्त्वाचं, आपलं मन शांत आणि स्वच्छ ठेवायचं. आता व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग पाहू, स्वामींच्या चरित्राचं वाचन आणि जप. तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील संपूर्ण 21 अध्यायाचं पठण करायचं आहे. शक्य झाल्यास सकाळी एकदा बसायचं आणि हे 21 अध्याय एकाच वेळी वाचून संपवायचे. कारण एका बैठकीत वाचल्याने त्याची ऊर्जा खूप जास्त मिळते. जर खूप वेळ लागत असेल किंवा थकला असाल तर जास्तीत जास्त 2 बैठका करू शकता, पण सारखी उठबस टाळायचं. वाचन झाल्यावर जप करायचा. 11 माळा फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि 11 वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा. आता येतो 3रा गुरुवार. या दिवशी तुम्हाला तुमचं व्रत पूर्ण करायचं आहे. सकाळी उठून पूजा, पारायण आणि जप अगदी पहिल्या 2 गुरुवारप्रमाणे करायचे. 3ऱ्या गुरुवारी आपण स्वामी भक्तांना जेवण द्यायचं आहे. कमीत कमी 7, 9 किंवा 11 स्वामी भक्तांना घरी सात्विक जेवण द्या. जर जेवण देणं शक्य नसेल तर त्यांना फळ किंवा थोडी दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्या. सायंकाळी आरती झाल्यावर स्वामींना हात जोडून म्हणा, स्वामी, मी जे व्रत केलं ते तुम्ही स्वीकारलं. आता माझी इच्छा लवकर पूर्ण करा आणि नेहमी माझ्यावर कृपादृष्टी ठेवा. बघा, हे व्रत किती सोपं आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही जेव्हा इतक्या श्रद्धेने त्यांची सेवा कराल तेव्हा ते नक्कीच तुमची साथ सोडणार नाहीत. तुम्ही हे व्रत करत असाल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही स्वामींच्या सेवेत सामील झाला आहात. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्त मित्रांना शेअर करा.